कभी कभी हमने भी सुना है कि भाई दो भाई रहते हैं जो बचपन में कई जाकर बिछड़ जाते हैं, लेकिन आज ऐसा कोइंसिडेंस है कि यहाँ पे दो बच्चे जो है वो अलग अलग जगह से आए हुए हैं, लेकिन दोनों की जो मार्किंग है वो ऐसी लगेंगी कि भाई दोनों एक ही माँ के बच्चे हैं, सगे. जसं की तुम्हाला अशी जो जोडी भेटली राम लखनची, तर याशी भेटली की एकदम दोघी सारखे भेटले. आता एकाच गावातले काही बी? हो, एकाच गावात. अच्छा बाबा, यांचं काय नामकरण जर करून घेतलं सर्वांसमोर तर बरं राहील. मग आम्हाला बी थोड्या नाव ठेवायचे आम्हाला. राम लखन नाव ठेवशे. राम लखन. बरं, राम कोणाचं ठेवणार आहे मग? राम तो आणि लखन हा नाही. वा वा वा. आता तुमच्या गावातल्या लोकांना फार कुतूहल होऊन जाईल की एवढी सेम जोडी कुठून शोधून आणली. अलग अलग गाड़ी से आए हुए बच्चे थे, ये बच्चे लेने आए थे, एक मिल गए दो, और दोनों भी ऐसे मिले कि एकदम सेम जोड़ी. एक गुजरात से आई थी और एक राजस्थान से गाड़ी आई थी. हेलो दोस्तों, आज है येवला मंडी और आज की तारीख है 2 जुलाई 2024 और आज भी 2-3 गाड़ियाँ उतरी है जिसमें काफ़ी सारे बच्चे आए हैं. तो बहुत कम होता है ऐसा कि कभी कभी हमने भी सुना है कि भाई दो भाई रहते हैं जो बचपन में कई जाकर बिछड़ जाते हैं. कभी कभी दो ऐसी चीजें रहती है जो डिफरेंट जगह पे चली जाती है, लेकिन कुछ ऐसा योग बनता है, कुछ ऐसा समय आता है जब दोनों साथ में आते हैं और फिर उनका मिलन होता है. तो चाहे दो भाई हो चाहे दो दोस्त हो, और खास करके जुड़ा जो भाई रहते हैं उनमें हम फिल्मों में भी देखते हैं. लेकिन आज ऐसा कोइंसिडेंस है कि यहाँ पे दो बच्चे जो है वो अलग अलग जगह से आए हुए हैं, लेकिन दोनों की जो मार्किंग है वो ऐसी लगेंगी कि भाई दोनों एक ही माँ के बच्चे हैं, सगे. तो दो बच्चे हैं, उनके बारे में जानकर जानेंगे अपन क्या है क्या नहीं. ये वीडियो जो है वो मराठी में होंगी, ताकि जो बोलने वाले वो मराठी है, उनको हिंदी थोड़ी बोलने में तकलीफ हो सकती है. बाद में मैं उसको ट्रान्सलेट कर दूंगा. भाई नमस्कार. नमस्कार. हा, कुठले भाऊ तुम्ही? नागापूर. एकच जण बोला, एकच जण. मनमाड नागापूर. इथे जवळच आहे ना? हो. बरं बरं बरं. काय तुम्ही काय शेती करतात का? हो, शेती. बरं. आणि तुमचे पूर्ण गावकरी आलेले हो, वाटतं. सगळे. हे तर इथले व्यापारी आहे आमचे गजानन भाऊ. हो. तर काय आज काय फक्त खास घोड्या घेण्यासाठी आले होते का? हो, घोडा घेण्यासाठी जातो. बरं, काय तुमचा काय उपयोग करता घोड्यांचा तुम्ही? माणूस. नाही का रेस वगैरे पण लावतात हो, का? रेस होतो. बैलगाडी बरोबर नाही, बैलगाडी फक्त रेस. घोड्यांची या लॅबमध्ये चौकडीमध्ये सवारी करायची. मग याच्या पहिले पण घोडे असतील आपल्याकडे? बरं बरं. मग आज तुम्ही घोडे घ्यायचं काय कसा विचार करून आले होते? का भेटेल का नाही भेटेल? बघण्यासाठी आलो होतो, पसंत पडला घेतला. बरं, पैसे घेऊनच आले होते असं? नाही, पण आता योग विचार असा विचारायचा की तुम्हाला अशी जो जोडी भेटली राम लखनची, तर याशी भेटली की एकदम दोघी सारखे भेटले. आता एकाच गावातले काही बी? हो, एकाच गावात. अच्छा बाबा, योगायोगाने दोघांचं वय बी सारखं आहे. हो. बरं बरं बरं. तर हा बच्चा कोणाचा घेतलाय मग इकडचा? हा मी स्वतः घेतलाय. आणि ह्या भाऊंनी घेतलाय का? बरं बरं बरं. मग आता हे काय महिन्याचे घेतले तुम्ही साधारण? हे दीड 2 महिन्याचे. नाही नाही, जास्त आहे. 1.5-2 महिन्याचे बच्चे नाही, हे कमीत कमी 3-3-3.5 महिन्याचे बच्चे. 2 महिने तुम्हाला सांगितले, चुकीचे सांगितले. तर काय रेटने घेतले भाऊ तुम्ही हे बच्चे? हा 35 ला घेतला, तो 30 ला घेतला. 30 ला घेतले. बरं बरं. मग आता हे दोघांची ट्रेनिंग वगैरे सारखेच करशाल तुम्ही? याच्या पहिले पण घोडे होते का घोडे आपल्याकडे? होते. या भाऊ या लहानाकडे याच्याकडे पण घोडा होता का? हो, त्याच्या पहिले एक फुटाफट घोडा होता, पण त्याला लय दार्जिने झालं. अच्छा अच्छा. हो. बरं, बालभौरी मानतात तुम्ही? हो, मानतो ना. अच्छा, मग काय दोघांचं बालभौऱ्या व्यवस्थित आहे? पेमेंट नाही, पण बाकी कम्प्लीट आहे. अच्छा, हो. व्यवस्थित पाहून घेतलं तुम्ही. बरं, मग आता यांचं काय नामकरण जर करून घेतलं सर्वांसमोर तर बरं राहील. मग आम्हाला बी थोड्या नाव ठेवायचे आम्हाला. राम लखन नाव ठेवशे. राम लखन. बरं, राम कोणाचं ठेवणार आहे मग आता? राम तो आणि लखन हा नाही. वा वा वा. जयमंगल आणि एक आहे ना? हो. पण दोघी एकदम सुंदर, एकदम सारखे भेटणं बी योग आहे. तुमच्या बी डोक्यात नसेल कधी? आम्हाला एकच घ्यायचं होता, पण आम्ही नाही नाही, पण तुमच्या डोक्यात बी नसेल की सेम भेटून जातील? गाडी दिसला म्हणून आता तुमच्या गावातल्या लोकांना फार कुतूहल होऊन जाईल की एवढी सेम जोडी कुठून शोधून आणली तुम्ही. आणि हे फार कमी, मी पण एवढ्या वर्षापासून व्हिडिओ करतोय, पण आजपर्यंत अशी सेम जोडी मला कधी दिसली नाही. एकदम सेम टू सेम, काही फरक नाही. मार्किंगला एकदम सेम आहे. बरं बरं बरं. चला, खूप खूप तुमचे अभिनंदन. चांगले छान निवडून काढले तुम्ही बच्चे. आणि मार्किंग पण दोघांची सारखीच आहे. राम लखन नाव ठेवण्यात आलं त्यांचं. बरं का, अजून काय विशेष गुण पाहिले दोघांमध्ये दादा? तुम्ही सांगू शकता थोडी? वय कलर दिसतात दोघांच्या. हा, चंबे कलर येईल, संजा होऊन जातील नंतर. मोठे होऊन दोन्ही पण घोडे एकसारखे दिसतात. एक सारखे येतील. सेल करू नका, गावाचं काहीतरी नाव वाढवा म्हणजे तर राम लखन प्रसिद्ध गावाचं लय होते. नाव आहे. अच्छा, कुठे विचारा. बरोबर बरोबर. थोडासा फिरू आता बरं दोघांना, मागून दाखवू आपण सर्वांना. तो दोस्तों ये
अलग अलग गाड़ी से आए हुए बच्चे थे। ये बच्चे लेने आए थे, एक मिल गए दो, और दोनों भी ऐसे मिले कि एकदम सेम जोड़ी। एक गुजरात से आई थी और एक राजस्थान से गाड़ी आई थी। तो देख सकते हैं आप, दोनों के दोनों बिल्कुल एक जैसे है। ये भगवान की माया बोल सकते कि भाई दोनों एक ही जगह पे आए, दोनों का एज भी सेम है, मार्किंग भी सेम है, और एक ही गांव में आसपास ही रहेंगे ये दोनों बच्चे अभी। बिल्कुल बढ़िया। चला, अभिनंदन भाऊ तुमचा, बिल्कुल। तो ये बहुत लोग पूछेंगे कि भाई क्या रेट से लिया है, तो एक बच्चा 35,000 में और एक 30,000 में लिया है। एक जयमंगल है और एक अपना रेगुलर आंख वाला है, लेकिन दोनों की जो साइज वगैरह भी बोल सकते हो बिल्कुल सेम की सेम है। तो मस्त लगा। चलो ठीक, थैंक यू।